एखादी वाईट घटना घडली, की त्या घटनेला आपण विकृत घटना घडली असं म्हणतो. पण विकृत घटनेच्या सुद्धा अनेक कॅटेगरी असतात. काही घटना इतक्या विक्षिप्त असतात, इतक्या वाईट असतात, इतक्या भयानक असतात, की विकृतीच्या पलीकडे जर काही त्याला नाव असेल, तर ते नाव दिलं गेलं पाहिजे. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं स्वागत करतो. आपल्याला अशी एक घटना बघायची आहे, ती फक्त विकृत नाही आहे, तर अमानवीय आहे आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या, विचाराच्या बाहेर घडलेली घटना आहे. ही घटना बघण्यासाठी आपल्याला जायचं आहे परदेशामध्ये. परदेश म्हणजे पोलंड या ठिकाणी. पोलंडमध्ये एक मॅथ्यूज हिपा नावाचा 20 वर्षाचा तरुण आहे आणि एका कार रिपेअरिंग शॉपमध्ये, शिफ्टमध्ये हा काम करतोय. 3 शिफ्टमध्ये काम करायचं, घरी यायचं आणि पुन्हा एकदा कामावर जायचं. अशा स्वरूपाचं एक नॉर्मल वर्किंग कल्चरमध्ये असलेला हा तरुण आणि त्याची भेट एका मुलीसोबत झालेली आहे. आगंतुक भेट झालेली आहे. या मुलीचं नाव आहे व्हिक्टोरिया कोजिलेस्का आणि हिचं वय वर्ष आहे 18. हा तरुण तिला भेटलेला आहे. भेटीनंतर काही क्षणांच्या ओळखीमध्ये त्याने तिला घरी यायचं अप्रोच केलंय. "तू घरी ये किंवा तुझ्या घरी जा." म्हणजे माझ्या घरी ये किंवा तुझ्या घरी जा. अशा स्वरूपामध्ये तिच्यापुढे पर्याय ठेवलाय. तर तिने पर्याय स्वीकारलाय, की मी तुझ्यासोबत येते. आता बघा कशी गोष्ट आहे. कारण सेकंड टाईमला दुसऱ्या वेळेला सुद्धा त्याने टॉस उडवलाय. हेड येतं की टेल येतं याच्यावरून या मुलीला मारायचं की हिला जिवंत ठेवायचं अशा स्वरूपामध्ये त्याने नाणेफेक केलेली आहे आणि आता पुढची घटना आपण बघूया. ही मुलगी त्याच्या घरी गेले. घरी गेल्यानंतर गप्पा-गोष्टी, चहा-पान जे काय असेल ते झालेलं आहे आणि हे झाल्यानंतर मग त्याने टॉस उडवलेला आहे. टॉस उडवून मग हेड आलंय आणि हेड आल्यानंतर मग त्याने ठरवलंय, की आपण या मुलीला मारायचं. आता आपल्यासोबत काय होणार आहे, या गोष्टीची कुठल्याही प्रकारे या मुलीला कल्पना नव्हती आणि तिला आता मारायचं हे कशावरून ठरलंय, तर हेड आल्यामुळे ठरलंय. मनोमन त्याने एक गोष्ट मनाशी बांधलेली आहे, की जर का हिला टेल आलं तर हिला सोडून द्यायचं आणि हेड आलं तर बाकी हिला सोडायचं नाही, हिचा जीव घ्यायचा. आता त्याने एक दोरी घेतलेली आहे. दोरी घेऊन मग तो तिच्या छातीवर बसलाय आणि तिचा गळा आवळायला सुरुवात केलेली आहे. आता त्याला रक्त नको हवं होतं. कुठल्याही प्रकारे त्याला रक्तपात नको होता. त्याच्यामुळे मग त्याने पसंत केलंय, की हिचा आपण गळा आवळून हिला ठार मारायचं आता ती श्वास घेण्यासाठी धडपडते. इकडे-तिकडे ओरडण्याचा प्रयत्न करते. हात जात आहे आणि काही घटकानंतर तिने तिचा जीव सोडलेला आहे. आता ती तर मरण पावली. मरण पावल्यानंतर त्याने तिच्या अंगावरचे सगळे कपडे बाजूला केलेत आणि तिच्यासोबत, तिच्या मृतदेहासोबत शरीर संबंध ठेवलेले आहेत. आता त्याचा शरीर संबंध सगळं झालेलं आहे. हे सगळं झाल्यानंतर मग त्याने तिचा जो मृतदेह आहे एका गोणीमध्ये पॅक केला आहे आणि हे सगळं झाल्यानंतर अतिशय थंड डोक्याने त्यांनी पोलिसांना फोन केलेला आहे. पोलिसांना फोन करून त्या मृत महिलेबद्दल किंवा मृत तरुणीबद्दल माहिती दिलेली आहे. पोलीस आले. त्याने त्याला अटक केली. पोलीस घेऊन गेल्यानंतर मग हा सगळा जो घटनाक्रम आहे तो पोलिसांना सांगितलेला आहे. न्यायालयामध्ये सुद्धा त्याने याच प्रकारची जबानी दिलेली आहे, की सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या मुलीसोबत त्याने काय-काय केलं. तो तिला घरी घेऊन आला. घरी घेऊन आल्यानंतर त्याने टॉस उडवला. टॉस उडवून झाल्यानंतर त्याच्या मनाने ठरवलं, की आपण हिला मारायचं आणि मग मारल्यानंतर हिच्याशी संबंध प्रस्थापित करायचे. अशा प्रकारे त्यांनी कोर्टामध्ये सुद्धा जबानी दिली गेलेली आहे. आता अशा स्वरूपाच्या केसेस या फार क्वचित घडत असतात किंवा अशा स्वरूपाचे विकृत, विक्षिप्त माणसं फार कमी असतात आणि यांच्या डोक्यातले प्लॅन आपल्याला कळून येत नाहीत. सर्वसाधारणपणे आपल्या समोरचा व्यक्ती कान, नाक, डोळे आपल्यासारखाच एक व्यक्ती आपल्याला दिसत असतो. त्याच्यामुळे आपण त्याच्यावरती चटकन विश्वास ठेवतो. पण बॅक ऑफ द माइंड याच्या मनामध्ये काय चालू आहे, हे बाकी आपल्याला शेवटपर्यंत कळत नाही. या घटनेसारख्याच घटना आपल्या अवतीभोवती घडतात का? हे आपण कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुन्हा एकदा आपण अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.